नमस्कार, मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे भरपूर कॅल्शियमयुक्त असा नागलीच्या पिठाचा शिरा. अगदी चवीला खूप सुंदर लागतो. बघू शकता आपला शिरा किती छान बनून तयार झालेला आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि इथे आपण जे भाकरींसाठी वापरतो ना, नागलीच्या भाकरींसाठी तेच पीठ घेतले. तर मी ते 1 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे. तर आपण ते छान असं खमंग जसं आपण रवा भाजतो ना शिऱ्यासाठी, तसं आपण ते भाजून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. म्हणून आपल्याला जाडबुडाची कढाई घ्यायची. तर हे पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खमंग वास येईपर्यंत. आणि खूप सुंदर होतो हा नागलीच्या पिठाचा शिरा. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. कारण एक स्टेप्स असतात ज्या मिस झाल्या ना तर पदार्थ बिघडतो. तर बघू शकता आपल्याला छान असं कारण नागलीचं पीठ थोडं काळपट असल्यामुळे त्याचा रंग चेंज होत नाही. तर आता इथे आपण छान असं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि मी एका भांड्यात ते काढून घेतलेले आहे. आता इथे आपण तूप घालून घेणार आहोत. तर तूप इथे मी 3 ते 4 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे आणि ते आपण थोडंसं वितळून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण छान असं तूप वितळून घेतो आहे. तूप वितळल्यानंतर ह्याच्यात आपल्याला तुमच्याकडे जेही ड्रायफ्रूट्स असतील ते घाला. तर इथे मी बदाम घेतलेले थोडेसे क्रश करून, थोडेसे पंपकिन सीड घेतले आणि थोडं तुमच्याकडे जेही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घालू शकता. आता इथे आपण छान असं थोडंसं फ्राय करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि त्याच्यावर मग आपण हे जे 1 वाटी नागलीचं पीठ भाजून घेतलेलं आहे ना, तर ते आपण त्यात घालून घेणार आहोत. तर सुरुवातीला हे पीठ थोडंसं कोरडं दिसतं, पण हळूहळू तूप मेल्ट झाल्यानंतर ते तूप पीठ सोडायला लागतं. तर बघू शकता तुम्ही सुरुवातीला खूप असं कोरडं दिसत होतं, पण नंतर पीठ तूप सोडतं ना, तेव्हा मग ते थोडं लुसलुशीत होतं. तर बघू शकता खूप सुंदर होतो हा शिरा आणि हिवाळ्यात तर खायला पाहिजेच, कारण हिवाळ्यात भूक खूप लागते आणि हे पचतं पण छान. आता इथे मी माझं दुधाचं पातेलं होतं ना, त्याच्यात थोडीशी घट्टसर साय पण होती. तर सायमध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी लागलं मला. तर मी तेवढं गरम करून घेतलं होतं आणि सायमुळे ह्याची चव खूप छान येते. तर एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता आपण इथे पाणी घालून घेतल्यानंतर वरून साखर घालून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं होतं, तर त्याच्यासाठी मी पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे थोडंसं पातेल्यात पाणी उरलेलं होतं, ते पण मी घालून घेतलेलं आहे. तर खूप सुंदर होतो हा शिरा आणि गोडाचं प्रमाण तुम्ही गूळ पण घालू शकता. जर गूळ घालणार तर तुम्ही त्याचं पाणी करून मग गूळ घाला. तर खूप छान होतो हा शिरा. एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण थोडीशी उरलेली साखर होती, ती पण मी त्यात घालून घेतली. तर मला पाऊण वाटी इतकी साखर लागली आहे. तर आता इथे आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. तर मी कुठलाही शिरा बनवताना किंवा गोडाचा पदार्थ बनवताना त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालते. त्याच्यामुळे त्या पदार्थाची चव खूप छान येते. तर नक्की ह्या पद्धतीने एकदा करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि खाऊन बघा. हिवाळ्याच्या दिवसात हे पदार्थ खूप छान लागतात आणि गरम-गरम तर खूप सुंदर लागतो हा शिरा. एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे आपण 5 मिनिटं छान अशी याची वाफ काढून घेणार आहोत. तर 5 मिनिटानंतर बघू शकता आपला नागलीचा शिरा बनून तयार आहे. आता इथे आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतो. तर आता इथे मी गॅस बंद करून दिला आहे. तर बघू शकता आपला नागलीचा शिरा खूप सुंदर लागतो आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर खूप छान लागतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद व्हिडिओ पाहिला.